आधीच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती 596 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर? आता याचं उत्तर काढूया. उत्तर काढण्यासाठी आपल्याला यामध्ये चौरसाची जी परिमिती आहे त्याच्यावरून आधीच्या प्रश्नामध्ये जे आपण उत्तर काढलं होतं अगदी त्याच पद्धतीने काय करावं लागेल. आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमिती म्हणजे त्याचं सूत्र असतं 4 गुणिले बाजू, आणि हे आपल्याकडे परिमिती जी आहे ती परिमिती काय आहे 596 मीटर. चारी बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते, त्यामुळे हे बाजू काढण्यासाठी 4 ने भाग द्यावा लागेल, आणि 4 ने जर भाग दिला तर आपल्याला ती बाजू किती आहे ते लक्षात येऊन जाईल. मग 596 4 1 4 उरला 1 उरून घेतला 9, या ठिकाणी 4 चौक 16 होईल, उरता 3 उरून घेतला 6 4 9 36. ती बाजू आलेली आहे 149. बाजू 149 माहित झाली. आता आपल्याला उत्तर काढायचं क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे 149 याचा वर्ग करावा लागणार, आणि 149 वर्ग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला 149 गुणिले 149 करायचा. एखाद्या संख्येचे एकक स्थानी 9 असेल आणि जेव्हा त्याचा आपण वर्ग करू तर त्याचा वर्ग केला त्या वर्गाच्या शेवटी एकक स्थानी नेहमी 1 येत असतो. म्हणजे 149 चा वर्ग ज्यावेळी आपण करणार एकक स्थानी 1 असलेला जो पर्याय आपल्याला या ठिकाणी चौथा दिसत आहे, त्यामुळे या ठिकाणी 22,201 हेच उत्तर आपलं त्या चौरसाचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा बेसिक पद्धतीने सोडावा किंवा शॉर्टकटने सोडावा असं काही नसतं. परीक्षेमध्ये आपल्याला कधी कधी पर्यायावरून पटकन उत्तर सुद्धा शोधायचं असतं, आणि असे बरेचसे प्रश्न असे असतात की ज्याचं उत्तर आपल्याला पर्यायावरून सुद्धा मिळू शकतं. फक्त त्यावेळी त्या ठिकाणी पर्याय पद्धती वापरायला हवी.